अनिल परब यांच्या पत्नी आपल्यासोबत आहेत। ताई, मुंबई पदवीधर मध्ये मोठं यश तुम्हाला मिळालेलं आहे, अनिल परब यांचा विजय झालाय, कशा पद्धतीचा अर्धांगिन म्हणून प्रतिक्रिया व्यक्त करा। अर्थ हा मला आमच्यासाठी तर अगदीच आनंदाचा दिवस आहे। एवढ्या मोठ्या मताधिक्याने ते निवडून आले आहेत आणि अर्थातच खूप मोठी मेहनत त्यापाठी आहेच आहे आणि पुन्हा सगळ्यांचा अर्थात साहेबांचा विश्वास आहे त्यांच्यावर आणि हा त्यांच्या निष्ठेचाही विजय आहे। 26,026 मतं पडलेले आहेत आणि पदवीधरच्या मुंबई पदवीधरच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी मतं पहिल्यांदाच मिळाली असं स्वतः परब साहेबांनी सांगितलेलं आहे। लोकांनी पदवीधर जे काही मतदार आहेत त्यांनी मोठा विश्वास टाकला। सगळ्याच म्हणजे अगदी आमच्या घरापासून सुरुवात केली तर आमच्या स्वतःच्या घरातच आम्ही 12 जण आहोत म्हणजे पदवीधरसाठी काय म्हणतात आपण मतदान केलेलं आहे। तर आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा की पदवीधरातून त्यांना निवडणूक लढवली त्यांनी। छान वाटतंय। तुम्ही फारशा त्यांच्यासोबत कधी बाहेर दिसत नाहीत, मात्र आज विजयी झालेला आहेत अनिल परब आणि तुम्ही या क्षणी त्यांच्यासोबत कशा पद्धतीचं भावना यावेळी वाटतायत? नाही, खूपच अगदी म्हणजे काय म्हणतो आपण आनंद तर आहेच आहे, पण पुन्हा एकमेकांची साथ आहेच आम्हाला आणि अशा या म्हणजे त्यांच्या या फील्डमध्ये आपण त्यांच्यासोबत कायम आम्ही आहोत, अगदी काय म्हणतो अगदी उभे आहोतच सदैव। त्यामुळे छान सगळ्या कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून एक घोषणा दिली जाते, ती म्हणजे हा विजय शिवसेनेचा, हा विजय निष्ठेचा। तुम्ही कशा पद्धतीची भावना व्यक्त करताय? कारण मागचं राजकारण तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे, जरी तुम्ही प्रत्यक्षात या सगळ्यामध्ये सक्रिय नसलात तरी पाहिलेलं आहे सगळं तुम्ही। हो, आता ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातून पण ते आपल्या अगदी निष्ठेने आपल्या साहेबांसोबत आहेत आणि काम करतात, अहोरात्र मेहनत करतात आणि साहेबांचाही त्यांच्यावर तेवढाच विश्वास आहे आणि याचं हे फळ आहे असं आम्हाला वाटतं। मुंबईचा गड ठाकरे गटाने राखलेला आहे आणि पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला पदवीधरचा, त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघामध्ये मुंबईचे सुद्धा चांगलं यश मिळताना पाहायला मिळतंय, कारण तिकडचा उमेदवार सुद्धा विजय होतो। हो, अगदी दोन्हीकडे अगदीच आम्हाला विजयी आम्ही झालेलो आहोत। तर सगळ्यांसाठीच हा अगदी काय म्हणतो तळागाळातल्या शिवसैनिकांसाठी हा खूप आनंदाचा दिवस आहे। विजय कुटुंब म्हणून तुम्ही कसा साजरा करणार? आता काय आम्ही सगळे एकत्रच आहोत, आमची म्हणजे अगदी आम्ही सगळे म्हणजे अगदी काय म्हणतो अगदी यांचे चुलत वगैरे सगळे भावंड वगैरे आम्ही एकत्रच असतो कुठल्याही कार्यक्रमामध्ये, तर अशा प्रकारे एकत्र आम्ही आनंद साजरा करतो। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर या होत्या अनिल परब यांच्या पत्नी आणि त्यांनी सुद्धा या विजयाचा आनंद व्यक्त केलेला आहे। 26,026 मतांनी अनिल परब हे मुंबई पदवीधर निवडणुकीमधून विजयी झालेले आहेत आणि मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचा उमेदवार जम्मू अभ्यंकर हे विजयी होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे दोन्ही जागावरच्या विजयाचा विश्वास ठाकरे गटाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय ठाकरे गटाचे जे झेंडे आहेत ते या ठिकाणी आता आणण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर गळ्यामध्ये गमछा घालून या ठिकाणी विजयाचा उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय। वरुणजी, तुम्ही म्हणाला होता दोन्ही जागेवरती आम्हाला विजय मिळेल, दोन्ही जागावरती विजय मिळालेला आहे, कशा पद्धतीची भावना व्यक्त करा? नाही, अतिशय आनंदाची बाब आहे। मला खात्री होती की मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेलं हे शहर आहे आणि त्यामुळे इकडे आम्ही जिंकणारच होतो, पण जे कन्व्हिन्सिंग मार्जिन आहे तब्बल 70% मतं घेऊन जिंकलोय, त्यामुळे भाजपवर आम्ही 26,000 मतांनी पराभव केलेला आहे, ही आनंदाची बाब आहे। आणि शिक्षक मतदारसंघात सुद्धा आम्ही जिंकलेलो आहोत, ही सुद्धा आनंदाची बाब आहे। मुंबई पदवीधरमध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच 26,000ची लीड या मतदारसंघात मिळाली आणि मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये जी सगळ्यात चुरशीची फाईट अगदी शेवटपर्यंत होती ती सुद्धा जागा विजयी होती। मुंबई शिक्षक मध्ये अगदी आमचे जलिंदर सरोदे असतील आणि त्यांच्यासारखी मोठी टीम कामाला लागलेली आणि शिक्षकांच्या मनात सुद्धा आता त्यांना कुठेतरी बदल घडवायचा होता आणि त्यांच्या मनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव होतं, म्हणून ते आमच्या अभ्यंकर साहेबांच्या मागे उभे राहिले आणि आम्ही जिंकलेलो आहोत। माझा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, या दोन्ही जागांमध्ये युवा सेनेचं तळागाळातलं काम हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही युवा सेनेची अगदी जबाबदारी मोठ्या अगदी तयारीने सांभाळलेली होती, अजूनही सांभाळतात, कशा पद्धतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी भावना व्यक्त करताय? नाही, मला सगळ्या युवा सैनिकांचं मनापासून अभिनंदन करायचंय। वारंवार विरोधकांकडनं युवा सेनेच्या नोंदणीचं काय होणार, युवा सेनेची मतं कुठे जातील, युवा सेनेची मतं भाजपला मिळतील, अशा ज्या काही फालतू चर्चा घडवण्यात येत होत्या, तुम्ही आजचं मताधिक्य बघा, युवा सेनेची मेहनत बघा। आज शिवसैनिकांनी जितकी मेहनत केली तितक्याच आमच्या सगळ्या युवती मैत्रिणींनी मित्रांनी केलेली आहे आणि म्हणून तब्बल 44,000 मतं हे अनिल परब साहेबांना मिळालेली आहेत। 26,000 मतांनी आम्ही निवडून आलेलो हे सगळे शिलेदार तुमच्या सोबत आहेत, जल्लोषाचं स्वरूप काय असणार आहे? नाही, आता मी थोडा वेळ थांबणार आहे कारण आमच्या अभ्यंकर साहेबांचा विजय बाकी आहे। थोडा वेळ पुढे जाऊन अनिल परब साहेबांसोबत आम्ही विजय साजरा करू आणि मग नंतर मातोश्रीवर सगळे एकत्र जाऊन पक्षप्रमुखांची भेट घेऊ। आणखी एक महत्त्वाची जागा आहे नाशिकची, तिथे सुद्धा चुरशीची फाईट सुरू आहे। त्या जागेवरती सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार जर निवडून आला तर
या विधान परिषदेमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीने लोकसभेप्रमाणेच यश मिळवलं होईल आणि पुढची विधानसभा कशा पद्धतीची असेल? बघा, लोकसभा झाली, विधान परिषद झाली, आता अबकी बार विधानसभा पार, त्यामुळे आता आम्ही काय सोडत नाही. त्याच्यामुळे सरदेसाई आपल्यासोबत होते आणि विधान परिषदेमध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे आणि विधानसभा सुद्धा अबकी बार आम्ही जिंकू, मोठ्या मताधिक्यानं जिंकू, मोठ्या लीडनं जिंकू आणि चांगले जे काही उमेदवार आहेत ते आमची निवडून येतील असं सुद्धा त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे. आणि थोड्याच वेळामध्ये मुंबई शिक्षक मतदारसंघाची जी काही अंतिम निकालची जी काही प्रत आहे ती सुद्धा जाहीर केली जाईल आणि तिथून सुद्धा विजयी उमेदवार जम्मू अभ्यंकर यांची अधिकृत घोषणा केली जाईल आणि त्यामुळे एकत्रित जल्लोष जो आहे तो ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जाणार असल्याचं पाहायला मिळतंय. पुढे जवळ आदिल सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.